हा अनिरुद्ध आम्हाला सोडायला आला. आमचं लगेज बघा आणि इथे पण आहे सामान. काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? नाही दाखवायचंय मला. हे नवरदेव आहेत. नवरदेव जाम लाजताय नुसते. लोक बघा आम्ही दोघं बिचारे. बघा हे तिघ जण कसे खात आहेत बघा. हा तर ह्याला तर भूकच लागली आहे. हा बघा गुरुजी पाव. तिला तर अजिबात लाजत नाहीये बघा. आणि ते बघा मोठ्या पोरीला एक संपला. ते बिचारा नवरदेव आमचा. आम्ही काहीच नाही. काढून घ्या आताच गाडी चालवायच्या आधीच. काय दिलं आईने? आईने काय दिलं? लसणीची चटणी. लसूण चटणी आपण खाऊया. तू खातोयस का? नाही ना, मग बोलू नकोस. चलो बाय करा. बाय करा. बाय करा. हो तुम्ही जरा बाय करा ना. बाय करा. तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही चाललोय तरी, तर आम्ही चाललोय कोकणात माझ्या प्री वेडिंग शूटसाठी. हो माहिती आहे. पप्पांना पण घेऊन चालली आहे मी. तर हे काहीच प्री प्लॅन नव्हतं. आम्ही जनरल डब्याची तिकीट काढली कोकण कलेची आणि डायरेक्ट पोचलो गावी. तर तुम्ही बघू शकता की खूप जास्त थंडी होती गावी. आम्ही सकाळी पोचलो आणि हा सगळा प्लॅन होता मंदारचा. आणि मंदारच आम्हाला सकाळी स्टेशनला घ्यायला आलेला. गावच्या रोड बघा. फायनली पोचलो आम्ही आमच्या घरी, आमच्या गावी. मस्तपैकी फ्रेश झालो, आंघोळ केली, चहा नाश्ता केला आणि चाललो फिरायला असंच इकडे तिकडे. आमची गुरं पण दाखवली आमच्या काकूने. मस्तपैकी पाळलेले आमची मोठी. खूप मज्जा आली बघा तुम्ही. पप्पा तुम्हाला लागत नाही? काकूच्या पुढे आहे म्हणून. हो काकू आहे म्हणून. माझ्या पण काढ फोटो बोलतो. आता संपूर्ण वाडी फिरून आल्यावर भूक तर लागणारच ना. मग काय बाजारातलंच आपल्या आणलं होतं कलिंगड. मस्तपैकी ताव मारला त्याच्यावर. खूप दिवसांनी असं एकत्र भावंड मिळून आम्ही एन्जॉय करत होतो. खूप मज्जा आली. तुम्हाला पण अशी मज्जा येते का तुमच्या भावंडांसोबत एन्जॉय करताना? नक्की सांगा मला. तर प्री वेडिंग पण आमचं नेक्स्ट डे मॉर्निंगला स्टार्ट होणार होतं आणि आमच्याकडे अर्धा दिवस होता. तर म्हटलं की चला गावातली मंदिरं वगैरे फिरून येऊया आणि मस्तपैकी टेकडीवर वगैरे पण जाऊया. खूप मज्जा केली यार. आणि व्ह्यू तर तुम्ही बघाच यार किती भारी आहे. आम्ही आलोय आज वडापाव खायला. कुठचा वडापाव फेमस वडापाव? गंग्याचा. तर ही बघा आमची सुख नदी. मस्त सनसेटचा आनंद घेतला आणि मग आम्ही त्याच्यानंतर बॅडमिंटन खेळायला गेलो. ओके सो कट टू नेक्स्ट डे. बघा 5 वाजलेत आणि आम्ही चाललोय प्री वेडिंग शूटला. ओ मिस्टर ऐकत नो पप्पा. सो हे बघा आमचं फर्स्ट लोकेशन. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.
हे आहे दुसरं लोकेशन. आणि हे थर्ड अँड लास्ट लोकेशन, निवती बीच. तर ओव्हरऑल आम्हाला आमचं प्री वेडिंग शूट खरंच खूप आवडलं आणि तुम्ही आता फोटो बघू शकता. तर मला तुम्हाला हे सांगायला नक्की आवडेल की कोणत्या सेटवर जाऊन प्री वेडिंग शूट करण्यापेक्षा एक बोलतात ना आपल्या कोकणात परस्पर एक्सपिरियन्स करा ती जागा आणि एन्जॉय करा. खरंच तुम्हाला खूप आवडेल. आणि मला जी टीम भेटलेली ना ती खरंच ऑसम होती. मी कॅप्शनमध्ये त्यांना नक्की टॅग करेन. आणि ही होती माझी प्री वेडिंगची टीम.